तर तुम्हाला सांगतो 50 लोक बाया पोरा सगळ्यात नवरं सुद्धा संघ आणि मला बघायला आली. तर आमचं 2 भाऊ लघवीला गेल्यालं पळतच आलं. तर मी त्या फाटक्या कनातीवर झोपलेलो. तर ती म्हातारी म्हणली, अय नंदा पाटोळे बेसन भाकर खायला येतो काय तुझ्यात? अगं आयशपथ म्हातारी म्हणली, ती माणूस इथं माझ्यापाशी इथं आमच्यात आलाय म्हणला. त्यानं विषय त्याचा सांगायचा, ह्याने विषय याचा सांगायचा, मी त्यांचा ऐकायचो, माझा बी त्यांना सांगायचा, असा रंगला विषय. गारव्याचा दिवस 9-10 वाजायचा टाईम आला. फिरायला लागला. गणपत पाटील आले तसे कलाकाराच्या रावटीत मेकअप रूम मध्ये आले. अशा लेडीज बसलेल्या वळीनं मेकअप करायला, साड्या नेसायला. मी बघितलं आणि बोलवलं. मग पाय पेटी होती, त्या पेटीच्या खोक्यावर बसले आणि मी सांगितलं आमच्या सर्व कलावंताला, म्हणलं या व्यक्तीला ओळखलं का? तर लागली तोंडाकडे बघायला. म्हणली नाही. म्हणलं पिंजरा पिक्चर कोणी कोणी बघितला? समदेने हात वर केलं. म्हणलं पिंजरा पिक्चरमध्ये ज्याने भूमिका केली ती गणपत पाटील ह्यो. समधी उठली पाया पडायला लागले. ही जिवंत अनुभव आमचा माझा. म्हणून मी म्हणतो की नटरंग मध्ये जो दाखवलेला बलात्काराचा सीन नाचेवर ती साप चुकीचा आहे. नाही, कलेला महत्व आहे, कलावंताची जाण आहे आणि कला हे माणसाचं वैभव आहे. या महाराष्ट्राला त्या कलावंतांनीच वैभव मिळवून दिलंय आणि मग लोकांना आवडतावा. माझा किस्सा असा झाला, माझी बहिणीची पितळी कॅसेट प्रख्यात झालं, जगभर झालं. मी ज्या गावी गेलो त्या गावी लोक बघायला मला मूर्खंड आज बी पडतात. चाललो कुठं कोणी बघितलं तर ती गाडीतनं हात करतात, एक पितळी नंदा पाटोळे चालला बघा असं म्हणतात. अचानक योगा आला. पाटसपाशी कुसेगाव पडवी नावाचं गाव आहे. तिथे खंडोबाची जत्रा असते, भानुबाची जत्रा असते मार्गशीर महिन्यामध्ये. मग मी ना आमचा भाऊ धाकटा बघायला गेलो गोविंद पाटोळे, सुपारी धरायला. म्हणलं त्या गावची जत्रा असते, चला म्हणलं जाऊ. मग गोविंद पाटोळे, बाळू पाटोळे आणि मी, आम्ही 3 जण गेलो. दिसल त्या गावल त्या वाहनानं उतरलो चौफुल्यावर. उतरताना आम्हाला आऊट टाईम झाला, रात्रीच्या 7-8 वाजल्या. आणि तिथनं ती पाटस कारखाना आणि तिथनं पुढं 5-7 किलोमीटर ती गाव. कसं जायचं, वाहन नाही काय नाही म्हणलं. मग आईला म्हणलं आता कुठं जायचं कसं जायचं म्हणून चौफुल्यावरच थांबू म्हणलं आपण. तेवढ्यात एक कलाकार तिथं चहा प्यायला हॉटेलवर आलेला गाठ पडला. म्हणली शायरी इकडं कुठं? मग म्या म्हणलं कुशेगाव पडवीला बोलवलंय आणि म्हणलं आता गाडी नाही मोटर राहू द्या. म्हणला तुमचा मित्र आहे इथं बापू शिंदे. म्हणलं कुठं? तर इथं रेसल चालू आहे त्यांची, शोभा पारगावकराचा तमाशा आहे, बापू शिंदे कारकेलकर 2 नावानं तमाशा. आयला बरं झालं रातची रात्र राहू म्हणलं, पाठचं उठून जाऊ म्हणलं, तिथनं 5-7 किलोमीटर गाव असेल म्हणलं. अशा हिशोबानं तिकडं वळलो. तर वळल्यानंतर यांची जेवणं झालेली आणि रेसल बी संपली होती आणि माणसं बसली होती जाग्यावर. मग आम्ही भेटल्यावर राम राम श्याम श्याम झालं आमचं. ती पितळीचं प्रोग्राम आमचा ऐकलेला समजा महाराष्ट्रात लोकांना माहीत. कलाकार जमलं, म्हणले शायर लय मस्त, आम्ही तुमचं राहू आताच नाव घेत होतो, घेतलं होतं, तुमची आठवण करतोय, असं बस म्हणत गप्पा रंगल्या. आता आमच्याजवळ हातरा पांघरायचं कशाला आम्ही नेतोय. मग गारव्याचा दिवस. मग त्यांनी रावटीला बांधायची कानात सोडली
आणि दुमती तिमती 4 पदरी करून अशी हातरली आणि आम्ही त्याच्यावर झोपलो. पडलो बोलत. आता झोप काय लगी लागणार आहे. मग त्यानं विषय त्याचा सांगायचा, ह्याने विषय याचा सांगायचा, मी त्यांचा ऐकायचो, माझा बी त्यांना सांगायचा. असा रंगला विषय. आणि त्या कलाकारातला एक माणूस दादू गुन्हाटकर, तो डायलॉग बाजी करायचा आणि सुंदर सोंगाडा होता, पण नाद पिण्याचा होता. आणि ती गेलं प्यायला. तिथं एक झोपडीत धंदा होता असा फुटकळ दारूचा. आणि तिथं होती सर्व नंदीवाली नसतात का, त्या झोपड्या घरं त्यांची. आणि ती माणसं तिथं जवळजवळ 5-50 टोळकं तिथं घर आहे ती. आणि मग मी काय केलं, ह्यांच्या संग गप्पात रंगलो. आमचं भाऊ लघवीला म्हणून बाहेर गेलं, तर ती दादूबा म्हणून ती सोंगाड्या तिथं प्यायला गेल्याला. तिथं माझं कॅसेट चालू होतं, बहिणीची पेतळे. आणि ती हसत बसलेली माणसं. आणि ही म्हणला, काय लावलंय मावशी म्हणला. अगं तर ती मावशी म्हणली, अरे दादू बघ कसं आहे म्हणली ही कॅसेट, किती लोक हसते ती. सतरंजी उचल सतरंजी हातर. आणि म्हणला, हे माणूस माझ्या घरी आलाय म्हणला आमच्या कलाकाराच्या. तर ती म्हातारी म्हणली, अय नंदा पाटोळे बेसन भाकर खायला येतो काय तुझ्यात. अगं आयशपथ म्हातारी म्हणली, ती माणूस इथं माझ्यापाशी इथं आमच्यात आलाय म्हणला अचानक. तर तुम्हाला सांगतो 5-50 लोक, बाया पोरा सगळ्यात नवरंसुद्धा संघ. आणि मला बघायला आली. तर आमचं 2 भाऊ लघवीला गेल्यालं पळत झालं. तर मी त्या फाटक्या कनातीवर झोपलेलो. मग आले हसत तशी. मी म्हणलं, का पळत आला, का कुत्र्यानं ताणलंय. अरे अरे म्हणली, शायर उठ 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 म्हणली. म्हणलं का, तुला बघाय समज निम गाव आलेलं का म्हणली भेटायला. उठ 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 उठ. मला वाटत चेष्टा ना आयशपथ म्हणली तर खरं आमच्यावर विश्वास ठेव. मी पटकीनं उठलो. ती मालकीन शोभा तिनं आणून खुर्चीजवळ ठेवली आणि असा शर्ट हातात घेऊन बसलो खुर्चीवर. तर खरं माणसं आली. माझ्या तोंडावर हात पाया म्हाताऱ्या फिरवायच्या, कसा आईच्या पोटात राहिला होता रे बाबा म्हणायची. किती हसवतोय, किती हसलो आम्ही, भूकसुद्धा आमची जाते अशी तिथं म्हणत होती. जेव्हा ही हसायला लागली, मी त्यांना बोलायचो आणि इकडं हसायचे. मी आमच्या भावाकडे बघतच नव्हतो.